जर श्रीदेवीचा मृत्यू दुबईमध्ये झाला तरच तिला ते पैसे भेटणार होते। जसं त्या अटीमध्ये होतं तसंच झालं, श्रीदेवीचा मृत्यू दुबईमध्येच झाला। हॅलो एव्हरीवन, दिस इज विजय अँड वेलकम बॅक टू दी अनादर केस स्टडीड विथ मी। तर मंडळी, आज आपण श्रीदेवीच्या रहस्यमयी मृत्यूची कहाणी पाहणार आहोत। एकदम तिच्या जन्मापासून ते एकदम तिच्या मृत्यूपर्यंत श्रीदेवीचा मृत्यू कुठे झाला, कसा झाला, श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक होता, अपघात होता की तिची कोणी हत्या केली होती, श्रीदेवीच्या मृत्यूची साक्षी देणारी 2201 ही खोली काय होती, पोलीस तपासामध्ये काय काय सापडलं आणि कोणते असे प्रश्न आहेत ते श्रीदेवीच्या मृत्यूला रहस्यमयी बनवतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। श्रीदेवीचा मृत्यू होऊन जवळजवळ 5 वर्ष झाली, तरी पण नकळत जेव्हा आपण श्रीदेवी हे नाव ऐकतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आहे असा उभा राहतो। आपल्या ॲक्टिंगच्या जोरावर चित्रपट सृष्टीवर राज्य करणारी, आपल्या स्माईलकडे लाखो प्रेक्षकांना आकर्षित करणारी, आपल्या देखण्या रूपाने लाखो प्रेक्षकांना घायाळ करणारी श्रीदेवी, तिच्याबद्दल जेवढ्या गोष्टी सांगाव्या तितक्या कमीच, आणि मला वाटत नाही तिच्याबद्दल तुम्हाला जास्त परिचय देणं गरजेचं आहे। तरी पण नकळत आपण तिच्याबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्या कदाचित तुम्हाला माहीत असतील आणि कदाचित नसतील सुद्धा। जसं की श्रीदेवीचं खरं नाव होतं श्री अम्मा अय्यप्पन यंगर। हा मित्रांनो, श्रीदेवीचं खरं नाव श्री अम्मा हे होतं। श्रीदेवीचा जन्म 1963 साली तमिळनाडू राज्यातील मीनामपट्टी या गावामध्ये झाला। श्रीदेवींच्या वडिलांचं नाव अय्यप्पन यंगर, आईचं नाव राजेश्वरी यंगर। श्रीदेवीला एक मोठी बहीण होती जी आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय ती, हिचं नाव आहे श्रीलता यंगर। जर श्रीलता आणि श्रीदेवीला पाहिलं ना, या दोघीमध्ये श्रीदेवी कोणती आणि श्रीलता कोणती हे ओळखणं मुश्किल होऊन बसतंय, कारण ना दोघी दिसायला डिक्टो सेम टू सेम दिसतायत। श्रीदेवीला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव सतीश यंगर। ती लहानपणापासूनच दिसायला एकदम सुंदर होती। लहानपणापासून तिला ना डान्स करण्याची आवड होती, परंतु जसजशी ती मोठी होत होती तसतशी तिला ॲक्टिंग करण्याची आवड निर्माण झाली आणि तिच्या आवडीला खतपाणी घालण्याचं काम केलं तिच्या बहिणीने, म्हणजे श्रीलताने। श्रीदेवीची मोठी बहीण श्रीलता ही ऑलरेडी ॲक्टिंग करिअरमध्ये काम करत होती, त्यामुळे श्रीदेवीला जास्त काही अडचणी आल्या नाहीत ॲक्टिंग करिअर सुरू करायला। अगदी लहान वयातच श्रीदेवीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली ॲज अ चाइल्ड ॲक्टर। तिच्या घरच्यांचा म्हणजे आईबाबांचा सपोर्ट तर तिला फुल होता, आणि काय, श्रीदेवीनं अख्खी चित्रपट सृष्टी गाजवली। श्रीदेवीला मिळालेल्या पुरस्कारांविषयी बोलायचं म्हटलं तर 2013 साली तिला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडा, हिंदी या 5 भाषेमधील चित्रपटामध्ये काम करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती। नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड, नॅशनल फिल्म अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड साऊथ, फिल्मफेअर अवॉर्ड केरला असे अगणित पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं। 1963 साली जन्माला आलेली श्रीदेवी आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक जानेमानी पहचान बनू लागलेली होती। आतापर्यंत आपण तिचं लहानपण आणि तिचं चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण कसं झालं हे पाहिलं, परंतु आता आपण तिच्या लव्ह लाईफ संबंधी थोडीशी माहिती घेऊया। 1984 साली मिस्टर इंडियाच्या चित्रपट शूटिंगच्या सेटवरती तिची एका मुलासोबत ओळख झाली आणि तो मुलगा होता बोनी कपूर नावाचा। या दोघांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि पुढे 1996 साली श्रीदेवीने बोनी कपूर सोबत लग्न केलं। बोनी कपूर सोबत लग्न झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 6 मार्च 1997 साली श्रीदेवीला आणि बोनी कपूरला एक मुलगी झाली, तिचं नाव होतं जान्हवी कपूर। जान्हवी कपूरचा जन्म झाल्याच्या 3 वर्षानंतर म्हणजे इसवी सन 2000 मध्ये श्रीदेवीला अजून एक मुलगी जन्माला येते, तिचं नाव खुशी कपूर। आता मी जे तुम्हाला माहिती देतोय ती पण महत्त्वाची आहे, कारण पुढे ही माहिती ना आपल्याला कामी येणार आहे। आता काही लोकांच्या मनामध्ये असा विचार येत असेल की अर्जुन कपूर हा श्रीदेवीचा मुलगा होता का? तर नाही, अर्जुन कपूर हा जान्हवी कपूरचा सावत्र भाऊ होता, म्हणजे बोनी कपूरच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता। आता आपण डायरेक्ट श्रीदेवीचा मृत्यू कधी कसा झाला याच्याकडे जाऊया।
वर्ष होतं 2018चं, दिवस होता 24 फेब्रुवारीचा. दुबईमधून भारतामध्ये एक न्यूज येते श्रीदेवीच्या मृत्यूची. जेव्हा ही न्यूज भारतामध्ये आलेली होती, लोकांचा त्या न्यूजवरती विश्वासच बसत नव्हता. लोक चॅनल बदलून बदलून पाहत होते की काय खरंच श्रीदेवीचा मृत्यू झाला आहे का. परंतु लोकांच्या मनामधल्या या शंका काही वेळातच दूर झाल्या आणि लोकांना समजलं की खरोखरच श्रीदेवीचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळी श्रीदेवीच्या मृत्यूचं कारण सांगितलं गेलं की तिचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झालेला आहे, म्हणजे हृदयक्रिया बंद पडल्यामुळे झाला आहे. आता हे लक्षात ठेवा, पहिल्यांदा तिच्या मृत्यूचं कारण सांगितलं गेलं कार्डियक अरेस्ट. परंतु श्रीदेवीचा मृत्यू दुबईमध्ये कसा झाला, ती दुबईमध्ये का गेली होती, पहिल्यांदा आपण या प्रश्नाची उत्तर जाणून घेऊया. तर ती दुबईमध्ये जाण्याचं कारण होतं मोहित मारवाचं लग्न. मोहित मारवाचं लग्न 21 फेब्रुवारी 2018ला होणार होतं. हा जो मोहित मारवा आहे ना, तो बोनी कपूरचा भाचा आहे आणि मोहित मारवाची होणारी बायको अंतरा मोटीवाला ही अनिल अंबानीच्या बायकोची भाची आहे. मुलगा बोनी कपूरचा भाचा आणि मुलगी अनिल अंबानीच्या बायकोची भाची, म्हणजे यांची जी कुटुंब आहेत ना, ती खूप श्रीमंत कुटुंब आहे. यावरून तुम्ही विचार करू शकता यांचं लग्न किती मोठं होणार होतं. दुबईमधल्या एका नामांकित हॉलमध्ये यांचं लग्न होणार होतं. या लग्नासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींना, खेळाडूंना तसंच ना वेगवेगळ्या नेते मंडळींना आमंत्रण दिलं गेलं होतं. आणि राहिला प्रश्न श्रीदेवीचा. श्रीदेवी तर या मोहित मारवाची एकदम जवळची नातलग होती. लग्न 21 तारखेला होणार होतं, त्यामुळे श्रीदेवी, बोनी कपूर आणि श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर 18 फेब्रुवारी 2018ला मुंबईमधून दुबईला जाण्यासाठी निघतात. त्यांच्यासोबत जान्हवी कपूर जात नाही, कारण जान्हवी त्यावेळी धडक पिक्चरच्या शूटिंगमध्ये बिझी होती. 18 तारखेला मुंबईमधून दुबईला जाण्यासाठी निघाल्यानंतर 19 तारखेला दुबईमध्ये ती पोहोचते. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर ती इंस्टाग्रामवरती एक फोटो पोस्ट करते. त्या फोटोमध्ये पण ना ती खूप खुश होती. आता 19 तारखेचा दिवस निघून गेलेला होता आणि दिवस आला होता 20 फेब्रुवारी 2018चा. 21 तारखेला लग्न होतं, त्यामुळे लग्नापूर्वीचे जे कार्यक्रम होते ते 20 तारखेलाच पूर्ण होतात. त्या कार्यक्रमामध्ये श्रीदेवीचे वेगवेगळ्या सेलिब्रिटी सोबतचे फोटो इंस्टाग्रामच्या वेगवेगळ्या हँडलवरती आपल्याला पाहायला भेटले. आणि आता दिवस आला होता 21 फेब्रुवारी 2018चा, म्हणजे मोहित मारवाच्या लग्नाचा. 21 तारखेला मोहित मारवाचं लग्न पण खूप मोठ्या उत्साहामध्ये, धूमधडाक्यामध्ये पार पडतं. या लग्नामध्ये सुद्धा श्रीदेवीचे वेगवेगळ्या सेलिब्रिटी सोबतचे फोटो, इवन दो मोहित मारवा, अंतरा मोटीवाला हिच्यासोबतचे सेल्फी, डान्स करण्याचे व्हिडिओ आपल्याला इंस्टाग्रामवरती पाहायला भेटतात. आता हे लग्न पार पडल्यानंतर 21 तारखेलाच श्रीदेवीचा नवरा बोनी कपूर परत रिटर्न भारताकडे यायला निघतो. बोनी कपूर सोबत त्याची लहान मुलगी खुशी कपूर सुद्धा भारतामध्ये येते. हे दोघे भारतामध्ये आल्यानंतर आता श्रीदेवी दुबईमध्ये एकटीच होती आणि एवढ्या अर्जंटमध्ये बोनी कपूर भारतामध्ये येण्याचं कारण सांगितलं जातं. बोनी कपूरला 23 तारखेला लखनौमध्ये होणाऱ्या इन्व्हेस्टर संमेलनामध्ये सहभागी व्हायचं होतं आणि श्रीदेवी दुबईमध्ये राहण्याचं कारण सांगितलं जातं. श्रीदेवीला जान्हवी कपूरसाठी शॉपिंग करायची होती. सोबतच श्रीदेवीची एक बहीण श्रीदेवीला भेटण्यासाठी दुबईमध्ये येणार होती. आता 21 तारखेचा दिवस निघून गेलेला होता. 22 तारखेला बोनी कपूर भारतामध्ये होता. 23 तारखेला बोनी कपूर लखनौमध्ये होणाऱ्या इन्व्हेस्टर संमेलनामध्ये सहभागी होतो. त्या संमेलनामध्ये जाऊन बोनी कपूर जेव्हा घरी येतो तेव्हा श्रीदेवीचा बोनी कपूरला कॉल येतो. श्रीदेवी बोनी कपूरला सांगते की मी तुला खूप मिस करत आहे. आता मी जी तुम्हाला स्टोरी सांगतोय ना, ती बोनी कपूरने पोलिसाला दिलेल्या स्टेटमेंटनुसार सांगतोय, म्हणजे बोनी कपूरनं जे सांगितलं होतं तसे सांगतोय. श्रीदेवीने फोन ठेवल्यानंतर बोनी कपूरच्या मनामध्ये एक आयडिया येते श्रीदेवीला सरप्राईज देण्याची आणि तो विचार करतो आपण ना श्रीदेवीला न सांगताच दुबईमध्ये जाऊया. त्यामुळे 24 तारखेलाच तो सकाळी दुबईला जाण्यासाठी निघतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, श्रीदेवी दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिली होती त्या हॉटेलचं नाव होतं जुमेरा इमिरेट्स टॉवर आणि या टॉवरमध्ये खोली नंबर 2201 मध्ये श्रीदेवी राहत होती. बोनी कपूर या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर 2201
या खोलीचा दरवाजा नॉक करतो. दरवाजा नॉक केल्यानंतर आतमधून श्रीदेवी येते आणि दरवाजा ओपन करते. जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरला पाहते तेव्हा ती सरप्राईजच होऊन राहते. त्याच्यानंतर हे बोनी कपूर आणि श्रीदेवी आतमध्ये जातात आणि गप्पा मारत बसतात. त्याच्यानंतर बोनी कपूरच्या मनामध्ये एक प्लॅन येतो. तो श्रीदेवीला सांगतो, आपण डिनर करण्यासाठी ना बाहेर जाऊया. त्यावेळी लगभग मला वाटतंय दुबईच्या वेळेनुसार रात्रीचे 8:30 वाजले होते. श्रीदेवी पण रेडी होते आणि बोनी कपूरला सांगते, मी फ्रेश होऊन येते आणि त्याच्यानंतर आपण मग डिनर करण्यासाठी जाऊया. हे सर्व झाल्यानंतर श्रीदेवी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि बोनी कपूर इकडे टीव्हीवरती मॅच पाहत बसतो. त्यावेळी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेची T20 मॅच चालू होती. बोनी कपूर जवळपास 30 मिनिटे ती मॅच पाहत बसतो. तरी पण श्रीदेवी आतमधून बाथरूममधून बाहेर येत नाही. बोनी कपूर परत श्रीदेवीला आवाज देत होता की आपल्याला खूप लेट होतोय, थोडंसं लवकर कर, आपल्याला बाहेर जायचं आहे. आता हे मॅच पाहत बोनी कपूरला 40 मिनिटे ओलांडून गेलेली होती. त्याच्यानंतर बोनी कपूर उठतो आणि त्या बाथरूमकडे जातो. बाथरूमकडे गेल्यानंतर तो दरवाजा ओपन असतो. बोनी कपूर बाहेरून आवाज देत आतमध्ये गेल्यानंतर पाहतो की श्रीदेवी त्या बाथटबमध्ये ना उलटी पाण्याच्या आतमध्ये होती, म्हणजे बुडालेली होती. बोनी कपूर लगेच श्रीदेवीला त्या बाथटबमधून बाहेर काढतो, परशीवरती झोपवतो आणि तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो. परंतु श्रीदेवी ना हालचाल करत होती ना तिचा श्वासोश्वास चालू होता. त्याच्यानंतर बोनी कपूर घाबरतो आणि त्याच्या एका मित्राला कॉल करतो. बोनी कपूरचा एक मित्र ना जुमेरा इमिरेट टॉवर आहे ना, त्याच्या साईडच्या एका हॉटेलमध्ये राहत होता. आता ॲक्च्युली बोनी कपूरला त्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये कॉल करायला पाहिजे होता पहिल्यांदा, परंतु त्याने पहिल्यांदा त्याच्या मित्राला कॉल केला. त्याचा मित्र त्या रूममध्ये पोहोचल्यानंतर त्याने बघितलं श्रीदेवीच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत. त्याच्यानंतर या दोघांनी मिळून परत रिसेप्शनला कॉल केला आणि संपूर्ण घटना सांगितली. रिसेप्शनचे स्टाफ मेंबर त्या खोलीमध्ये आले. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि श्रीदेवीला अल रशीद या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अल रशीद हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी श्रीदेवीला मृत घोषित केलं. ऑफिशियली श्रीदेवीला मृत घोषित केल्यानंतर ही जी बातमी आहे ना परत भारतामध्ये आली. आता जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली ती बोनी कपूरने पोलिसांना जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्यानुसार सांगितली, परंतु त्या हॉटेलच्या स्टाफ मेंबरने पण पोलिसांना एक स्टेटमेंट दिलेलं होतं. ती स्टोरी पण आपण एकदा पाहून घेऊया. तर त्या हॉटेलच्या स्टाफ मेंबरनुसार सायंकाळच्या जवळपास 7 वाजता श्रीदेवी रिसेप्शनमध्ये कॉल करते आणि पाण्याची बॉटल मागवते. रिसेप्शनचा एक मेंबर पाण्याची बॉटल घेऊन 2201 खोलीच्या बाहेर जातो आणि दरवाजा नॉक करतो. खूप वेळ दरवाजा नॉक केल्यानंतर सुद्धा ना आतमधून दरवाजा ओपन होत नाही. त्याच्यानंतर तो स्टाफ मेंबर लगेच दुसऱ्या स्टाफ मेंबरला कॉल करतो आणि तिथे 2201 रूमच्या बाहेर बोलावून घेतो. ते सर्व स्टाफ मेंबरसुद्धा बाहेरून आवाज देतात, परंतु आतमधून दरवाजा ओपन होत नाही. त्याच्यानंतर मास्टर कीचा वापर करून 2201 खोलीचा दरवाजा खोलला जातो आणि आतमध्ये हे सर्वजण येतात. आतमध्ये आल्यानंतर पाहतात श्रीदेवी ना बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते. त्याच्यानंतर ते लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करतात आणि अल रशीद हॉस्पिटलमध्ये श्रीदेवीला घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर डॉक्टर श्रीदेवीला मृत घोषित करतात. आता जे आपण स्टेटमेंट पाहिलं ते होतं हॉटेलच्या स्टाफ मेंबरचं. आता जर हॉटेल स्टाफ मेंबरचं स्टेटमेंट बघितलं आणि जर बोनी कपूरचं स्टेटमेंट बघितलं ना, यामध्ये आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसतोय. आता या दोघांमध्ये खोटं कोणाचं आणि खरं कोणाचं याचे ना प्रूफ आपल्याजवळ नाही आहेत, परंतु एक आपल्याला समजलं आहे की श्रीदेवीचा मृत्यू झालेला होता. श्रीदेवीचा मृत्यू झाल्यानंतर श्रीदेवीच्या डेड बॉडीला ना दुबईची क्राईम ब्रँच आपल्या हातामध्ये घेते. सर्व कागदी कारवाई कंप्लीट होते आणि त्याच्यानंतर 25 तारखेला श्रीदेवीच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला जातो. आता पहिल्यांदा जे कारण सांगितलं होतं श्रीदेवीच्या मृत्यूचं ते सांगितलं होतं कार्डिॲक अरेस्ट, परंतु पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर श्रीदेवीच्या मृत्यूचं कारण सांगितलं जातं की तिचा मृत्यू पाण्यामध्ये बुडून झालेला आहे. परंतु जेव्हा पोलीस त्या रूममध्ये गेलेले होते, त्या बाथटबकडे गेलेले होते, तेव्हा त्यांनी पाहिलं त्या बाथटबमधला ना पाण्याचा एक थेंबसुद्धा खाली सांडलेला नव्हता. आता असं कसं होऊ शकतं? एखाद्या बाथटबमध्ये बुडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, काय नाही, पाण्याचा एक थेंब पण बाथटबच्या बाहेर सांडला नाही. हे एक ना आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट होती. सोबतच त्या बाथटबची उंची ना श्रीदेवीच्या हाईटपेक्षा कमी होती. आता असं कसं होऊ शकतं? एखाद्या व्यक्तीची उंची
बाथटबपेक्षा पण जास्त आहे, तरी पण तिचा मृत्यू होतो. आता असेच कित्येक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले होते. परंतु पोस्टमॉर्टममध्ये पोलिसांना श्रीदेवीच्या पोटामध्ये अल्कोहोलचं काही प्रमाण सुद्धा भेटलेलं होतं. त्याच्यानंतर पोलिसांची थेअरी अशी होती, श्रीदेवीने खूप जास्त ड्रिंक केलेली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली, तिथे तिचा पाय घसरला आणि ती बाथटबमध्ये पडली आणि त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला. आता हे सर्व तर झालेलं होतं. श्रीदेवीच्या मृतदेहाला भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. परंतु तिचा मृतदेह भारतामध्ये येण्यासाठी जवळजवळ 7-8 दिवस लागणार होते, कारण दुबईच्या गव्हर्नमेंट रूलचे तसे नियम आहेत. दुबईमधून तिचा मृतदेह भारतामध्ये आणण्यासाठी लवकरात लवकर आणण्यासाठी बोनी कपूरने अनिल अंबानीने खूप प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. त्याच्यानंतर बोनी कपूरने संपर्क केला सलमान खान आणि शाहरुख खानला, कारण शाहरुख खान आणि सलमान खानची फॅन फॉलोईंग दुबईमध्ये खूप जास्त आहे. सोबतच त्यांची तेथील शेख सोबत पण खूप जास्त ओळख आहे, म्हणजे मैत्री आहे. अनिल अंबानी, बोनी कपूर, शाहरुख, सलमान या सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा श्रीदेवीचा मृतदेह भारतामध्ये येण्यासाठी 5 दिवस लागणार होते. परंतु बोनी कपूरला आणि श्रीदेवीच्या कुटुंबियांना तिचा मृतदेह लवकर हवा होता. अशातच त्यांना एक असा व्यक्ती भेटतो, अशरफ थमरसरी नावाचा, जो दुबईमध्येच राहत होता. हा जो अशरफ थमरसरी होता तो केरळचा होता. ॲज अ ट्रक ड्रायव्हर तो दुबईमध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला पाहायला भेटलं, जेव्हा कधी दुबईमध्ये बाहेरील देशातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचा मृतदेह दुबईमधून बाहेर जाण्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतो, अडचणी येतात. त्यामुळे अशरफने एक काम करायला सुरुवात केली. बाहेरील देशातील ज्या लोकांचा मृत्यू दुबईमध्ये होतो, त्यांच्या मृतदेहाला त्यांच्या देशामध्ये पाठवून देण्याचं काम तो करत होता. जेव्हा बोनी कपूरने अशरफ थमरसरीशी कॉन्टॅक्ट केला, तेव्हा अशरफने श्रीदेवीचा मृतदेह भारतामध्ये आणण्याचं काम आपल्या हातामध्ये घेतलं. जे काम व्हायला 5 दिवस लागणार होते, ते सर्व कागदपत्राचं काम अशरफ थमरसरीने काही तासातच पूर्ण केलं आणि त्याच दिवशी श्रीदेवीचा मृतदेह भारतामध्ये एका प्रायव्हेट जेटमध्ये आणण्यात आला. जिथं अनिल अंबानीचे प्रयत्न संपले, बोनी कपूरचे संपले, सलमान शाहरुखचे संपले, तिथे एका भारतामधून गेलेल्या ट्रक ड्रायव्हरचे प्रयत्न कामी आले. अशा पद्धतीने श्रीदेवीचा मृतदेह भारतामध्ये आला आणि ऑफिशियली तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. श्रीदेवीने 240 करोडचा एक लाईफ इन्शुरन्स भरलेला होता यमन या देशामध्ये. या लाईफ इन्शुरन्सची अट अशी होती, जर श्रीदेवीचा मृत्यू दुबईमध्ये झाला तरच तिला ते पैसे भेटणार होते. जसं त्या अटीमध्ये होतं तसंच झालं. श्रीदेवीचा मृत्यू दुबईमध्येच झाला. तर लोकांच्या मनामध्ये ही पण एक शंका होती, परंतु जे काय झालं, श्रीदेवीचा मृत्यू हा अपघातच होता असं लोकांना सांगण्यात आलं आणि ऑफिशियली तसं डिक्लेअर सुद्धा करण्यात आलं. अशा पद्धतीने ही केस इथेच समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इफ यू वॉन्टेड एनी केस रिलेटेड व्हिडिओ, प्लीज लेट मी नो, रिकमेंड युअर केस, कमेंट बिलो. थँक्यू.